नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय सर्वांना. आज मी तुम्हाला वर्षावास म्हणजे काय, बौद्ध परंपरेतील याचे महत्त्व काय आहे, वर्षावासाची सुरुवात कशी झाली, वर्षावासाचा कालावधी किती काळ असतो याबद्दल सांगणार आहे. वर्षावास हा बौद्ध धर्मातील एक अत्यंत पवित्र, शिस्तबद्ध आणि साधनायुक्त काळ आहे. आषाढ पौर्णिमेपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत सुमारे 3 महिने भिक्षू व भिक्षुणी एका स्थायी स्थिर राहून साधना करतात. या परंपरेचा उगम स्वयं भगवान बुद्धांच्या काळात झाला असून आजही संपूर्ण बौद्ध जगतात ही परंपरा अत्यंत श्रद्धेने पाळली जाते. 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतमाने परिव्राज्य घेतली होती. त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. त्यावेळी ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज निरनिराळे असे 62 पंथ अस्तित्वात होते. त्यापैकी निदान 6 पंथ लक्षात घेण्यासारखे होते. बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धाने इसवी पूर्व 528 सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश दिला व त्यांचा पहिला वर्षावास तिथे संपन्न झाला. त्यानंतर पुढील 4 महिन्यात जवळपास 60 जणांचा भिक्षुसंघ तयार झाला होता. त्या भिक्षुसंघास बुद्धांनी आदेश दिला होता, चरत भिक्खवे चारिके बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अध्याय हिताय सुखाय देव मनुष्यान देसेत भिक्खवे धम्म आदि कल्याण बज्जे कल्याण परियोसान कल्याण सात सवज्जैन केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य पकासेत. याचा मराठीमध्ये असा अर्थ आहे, हे भिक्षूंनो, बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी लोकांवर दया करण्याच्या उद्देशाने देव म्हणजे सज्जन व्यक्ती आणि मनुष्य यांच्या कल्याणाकरिता, हिताकरिता, सुखाकरिता या धम्माचा प्रचार तसेच प्रसार करा. भिक्षूंनो, ज्याचा आरंभ कल्याणकारक, मध्य कल्याणकारक व शेवट कल्याणकारक आहे अशा या धम्माचा ब्रह्मचर्य अंगीकारून धम्मोपदेश करा आणि स्वयं प्रकाशित व्हा. बुद्धांच्या आदेशानंतर सर्व भिक्षूंनी काटेकोरपणे नियमांचे पालन करीत पुढील 7 ते 8 महिने चारही दिशांना वर्षाच्या 12ही महिने पायी चारिका करीत गावोगावी धम्मोपदेश करीत होते. चारिका करीत असताना पावसाळ्यात अनेक भिक्षूंना लोक दोष देऊ लागले. ह्या लोक समस्येचा त्रास होऊ लागल्यामुळे त्या समस्या त्यांनी तथागत बुद्धांना येऊन सांगितल्या. समस्या अशा होत्या की त्या काळी जे विविध पंथ किंवा वेगळ्या मतांचे पंथ होते ते वर्षावास काळात एका ठिकाणी स्थायिक होऊन धर्मप्रचार करीत असे, परंतु बौद्ध भिक्षू हा पावसाळ्यात देखील गावोगावी चारिका करत असे, म्हणून लोक त्यांना दोष देऊ लागले. ह्या श्रमणांना काही कळतं की नाही, हे नव्यानेच उत्पन्न झालेल्या तृणावरती म्हणजेच गवतावरती चालून निसर्गाचे अतोनात नुकसान करत आहेत. त्याचप्रमाणे अनेक पावसाळी जीवजंतू ह्या भिक्षूंच्या पायाखाली येऊन नष्ट होत आहेत. या दोषामुळे अनेक लोक भिक्षूंचा सन्मान करत नव्हते व त्यांना महत्त्वही देत नव्हते. दुसरे कारण असे आहे की अनेक भिक्षूंकडे एकच चिवर असायचे व चारिका करत असताना ते पूर्णपणे भिजून जात असे. अनेक भिक्षू आजारी पडत असत. त्यांना नाना प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असत. अनेकांची तर उपासमार होत असत. तथागतांनी भिक्षूंकडून ह्या समस्या ऐकून घेऊन याचा उपाय म्हणून पावसाळ्यात म्हणजेच आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा एका ठिकाणी 3 महिने वास्तव्य करण्याचा नियम भिक्षू संघास घालून दिला. त्यालाच वर्षावास असे म्हणतात. तेव्हा इसवी पूर्व 527 पासून आत्तापर्यंत बौद्ध धम्मात वर्षावास नियमित केला जातो. आता वर्षावास म्हणजे काय? वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे. पावसाळ्यात या ऋतूत किमान 3 महिने म्हणजेच आषाढ ते अश्विन चारिका न करता एका ठिकाणी वास्तव्य करणे होय. सिद्धार्थ गौतमाच्या ज्ञानप्राप्तीनंतर म्हणजेच इसवी पूर्व 528 ते बुद्धाच्या महापरिनिर्वाणापर्यंत इसवी पूर्व 483 जवळपास 45 वर्ष बुद्धाने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्या 45 वर्षापैकी 44 वर्षे त्यांनी वर्षावास केले. 44 वर्षावासापैकी 24 वर्षावास श्रावस्ती या ठिकाणी केले, 5 वर्षावास राजगृह येथे केले, वैशालीला 2,
चालीय पर्वत, बिहार येथे 3, राजगृहाला 2 व उरलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी वर्षावास केले आहेत. वर्षावासाचे प्रमुख उद्दिष्ट अहिंसेचा सन्मान, पावसात जमिनीवर असलेले कीटक, छोटे जीव यांच्या रक्षणासाठी भ्रमण टाळणे, सामूहिक साधना, भिक्षू एकत्र राहून अध्ययन, ध्यान आणि विनय नियमांचे पालन करतात, समाजाचे संवाद, उपासक उपासिकांना धर्म शिकवणे, प्रवचन देणे, नैतिकतेचा प्रसार करणे, आत्मचिंतन व व्रत, स्वतःच्या दोषांचे निरीक्षण, आत्मशुद्धी आणि साधना वाढवणे, विनय पालन, संघातील अनुशासन अधिक काटेकोरपणे पाळले जाते. वर्षावासाचे 3 प्रकार आहेत कालावधीप्रमाणे. त्यातला पहिला आहे पूर्ण वर्षावास. हा आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत असतो. दुसरा आहे अर्धवर्षावास. हा श्रावण पौर्णिमेपासून म्हणजेच उशिरा सुरुवात झाल्यास असतो. तिसरा आहे स्वेच्छेने केलेला लघु वर्षावास. हा काही ठराविक काळासाठी असतो. तर माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.